नमस्कार मित्रांनो, सध्या उन्हाचा पारा 40 पार करतोय आणि अशातच एस टी महामंडळाच्या नवीन NCMC स्मार्ट कार्डमुळे प्रवाशामध्ये विशेषतः माता भगिनी व ज्येष्ठ नागरिकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालं आहे. पण थांबा, हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. कारण एस टी महामंडळाने एक असा निर्णय घेतला आहे ज्यामुळे तुमची उन्हातील धावपळ थांबणार आहे. सोशल मीडियावर एक अशी अफवा पसरली होती की NCMC कार्ड आता लगेच जर नसेल तर तुमचा सवलतीचा प्रवास थांबणार आहे किंवा सवलतीचा तुम्हाला लाभ मिळणार नाही. पण एस टी महामंडळाने अधिकृतरित्या असे स्पष्ट केले आहे की सध्या या NCMC स्मार्ट कार्डची अजिबात सक्ती नाही. जोपर्यंत तुमच्याकडे नवीन स्मार्ट कार्ड येत नाही तोपर्यंत तुम्हाला आधार कार्डवर सवलतींचा लाभ सध्या मिळणार आहे. जोपर्यंत राज्यातील नागरिकांची 80% नोंदणी पूर्ण होत नाही तोपर्यंत हे नवीन NCMC कार्ड सक्तीचं केलं जाणार नाही, अशी स्पष्ट भूमिका एस टी महामंडळाने घेतलेली आहे. तर या संदर्भात एस टी महामंडळाने एक ट्विट करून परिपत्रक शेअर केलेलं आहे. तर ते परिपत्रकाची माहिती आपण आता बघूया. चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर आपल्या सुयोग वार्ता या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. शासकीय योजनाविषयी नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर भेटत राहतील. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने एसटी डिजिटल सेवांच्या दिशेने टाकलेले महत्त्वाचे पाऊल म्हणजे NCMC स्मार्ट कार्ड उपक्रम होय. सवलतधारक प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू करण्यात आलेल्या या उपक्रमाला राज्यभरातून उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळत असून नोंदणीची संख्या आता 1 लाखांच्या महत्त्वपूर्ण टप्प्यापर्यंत पोहोचलेली आहे, अशी माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. ही संख्या केवळ एक आकडा नसून एसटीच्या डिजिटल परिवर्तनाच्या दिशेने झेपावणाऱ्या प्रवासाची ठोस अशी साक्ष आहे, असे प्रतिपादन मंत्री सरनाईक यांनी केले. केवळ आठवड्याभरात या उपक्रमाअंतर्गत एकूण 1,21,000 प्रवाशांनी, म्हणजे मित्रांनो लक्षात घ्या, या नवीन NCMC स्मार्ट कार्डसाठी आजपर्यंत महाराष्ट्रामध्ये 1,21,000 प्रवाशांनी अर्ज केलेला आहे. NCMC स्मार्ट कार्डसाठी नोंदणी केली आहे. यात महिला सन्मान योजना या लाभार्थ्यांचा सर्वाधिक सहभाग असून तब्बल 37,927 महिलांनी या आधुनिक सुविधेचा स्वीकार केला आहे. त्याचप्रमाणे अमृत ज्येष्ठ नागरिक, ज्यांचं वय 75 वर्षाच्या पुढे असतं, या नागरिकांनी या योजनेअंतर्गत अशा 34,948 ज्येष्ठ नागरिकांनी नोंदणी करून डिजिटल प्रवासाच्या नव्या पर्वाचे स्वागत केले आहे. तसेच ज्येष्ठ नागरिक 24,927 ज्येष्ठ नागरिकांनी या नवीन NCMC स्मार्ट कार्डसाठी अर्ज केलेले आहेत. तसेच इतर 2,219 अशा विविध घटकांनीही या उपक्रमात सक्रिय असा सहभाग नोंदवलेला आहे. एसटी महामंडळाचा हा उपक्रम केवळ तांत्रिक बदल नसून प्रवाशांच्या प्रवासाला अधिक सुलभ, सुरक्षित आणि पारदर्शक बनवण्याचा दूरदर्शी प्रयत्न आहे. रोख व्यवहारांच्या पारंपरिक चौकटीतून बाहेर पडत डिजिटल माध्यमांचा स्वीकार करण्यासाठी प्रवासी वर्ग मोठ्या प्रमाणात पुढे येत आहे, असे या नोंदणीच्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो लक्ष द्या, NCMC स्मार्ट कार्डची सक्ती अजिबात नाही. 1 मार्च पासून NCMC स्मार्ट कार्ड शिवाय, म्हणजे स्मार्ट कार्ड असल्याशिवाय सवलतधारक प्रवाशांना प्रवास करता येणार नाही, अशी अफवा समाज माध्यमावर पसरली होती. तथापि जोपर्यंत 80% सवलतधारक प्रवाशांची स्मार्ट कार्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होत नाही तोपर्यंत NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य केले जाणार नाही, असे एसटी महामंडळाने स्पष्ट केले आहे. त्यामुळे प्रवाशांनी आपल्या जवळच्या बसस्थानक, आगार अथवा अधिकृत खाजगी एजंटकडे स्मार्ट कार्ड नोंदणी करावी, असे आवाहन महामंडळातर्फे केले आहे. भविष्यात NCMC स्मार्ट कार्डमुळे सवलतधारक प्रवाशांना तिकीट खरेदी अधिक सुलभ होणार असून भविष्यात एकच कार्ड
विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी उपयोगात येण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. म्हणजे मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्ही इथे लक्षात घ्या, भविष्यात एकच कार्ड विविध सार्वजनिक वाहतूक सेवांसाठी असा जो शब्द प्रयोग केला आहे, यावरून असे दिसते की शासन पुढे भविष्यात जाऊन हेच NCMC कार्ड सर्व प्रवासासाठी म्हणजे STच्या, PMPLच्या, बेस्टच्या, PMTच्या सर्व प्रवासासाठी तसेच कदाचित रेल्वेच्याही प्रवासासाठी हे एकच NCMC स्मार्ट कार्ड सर्व प्रवासासाठी वापरात आणण्याच्या विचारात असू शकतं. ST महामंडळाने हाती घेतलेला हा अभिनव उपक्रम डिजिटल महाराष्ट्राच्या स्वप्नाला साकार करण्याच्या दिशेने एक भक्कम पाऊल ठरत असून प्रवाशांच्या विश्वासाच्या बळावर हा प्रवास अधिक वेगाने पुढे जात आहे, असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे. अशी माहिती आपल्याला ट्विटरवरून देण्यात आलेली आहे. माझ्या आजी आजोबांना व माता भगिनींना माझी अशीच विनंती आहे की थोडे थांबा. या कडक उन्हामध्ये रांगेत उभं राहून स्वतःला त्रास करून घेऊ नका. तुमची सवलत कुठेही गेलेली नाही. सध्या तुम्हाला आधार कार्डवर प्रवासासाठी मुभा आहे. तरी हे नवीन NCMC स्मार्ट कार्ड तुम्ही आरामात तुमच्या वेळेनुसार काढून घ्या. हे NCMC स्मार्ट कार्ड काय आहे हे जर तुम्हाला आत्तापर्यंत माहीत नसेल तर आपल्या चॅनलवर मी एक व्हिडिओ बनवलेला आहे की हे NCMC स्मार्ट कार्ड नेमके काय आहे, यासाठी काय कागदपत्रे लागतात, हे कार्ड कुणासाठी आहे, या सगळ्यांचा विस्तृत असा व्हिडिओ मी चॅनलवर बनवलेला आहे. तो मी डिस्क्रिप्शनमध्ये त्याची लिंक देतो. तुम्ही त्या लिंकवर जाऊन तो व्हिडिओ नक्की बघा व आपले कार्ड आरामात काढा.